म्हणजे आगामी काळात आणि आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँड काय आहे हे जनताच दाखवून देईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला। बेस्ट कामगारांच्या पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे ब्रँडवर टीका केली होती। बेस्ट निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही, पुढच्या वेळी अधिक जोमानं आणि ताकदीनं त्या निवडणुकीच्या मैदानात उतरू आणि विजय मिळवू या शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या समर्थक बेस्ट कामगारांचं मनोधैर्य उंचावलं। बेस्ट प्रवासी आणि मुंबईकरांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केल्या। आता बीएसटीसाठी मी काय काय केले हे कौतुक जर का तुम्ही केल्यानंतर टाळ्या वाजवताय, तर मग बेस्टच्या कामगारांनी त्यावेळेला माझ्या पॅनलला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांना मतं का नाही दिली हे जर आपापसात बोलून म्हणजे इथे नाही, ज्यांनी नाही दिली त्यांना विचारा काय बाबा काय घडलं। नाही ते नंतर आता त्याची उत्तर नको, एकमेकात जरा बोला। तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या दाखवलं काय गेलं, ठाकरे ब्रँड। अरे ठाकरे ब्रँड ते अजून सुरुवात नाही झाली, झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा ब्रँड वाटतो तो। कागदावरची सत्ता ही कोणाची असली तरी वट ही शिवसेनेची असते आणि ती तुम्ही दाखवलेली आहे। बाकीची नुसते वटवट करतात पण आमची वट असते। आणि बीएसटीची चिंता मला आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाहीये, कारण आता एकूणच महापालिका काय, बीएसटी काय, आणखीन इतरी एसटी काय, यातले सगळे जे काय आपले कर्मचारी आहेत ते जसजसे निवृत्त होत आहेत तसतशा त्यांच्या जागा ह्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जात आहेत। म्हणजे हा